तर नमस्कार मित्रांनो, तर ही कालची घटना सांगतोय। तर काल 2 वाजता ही घटना घडलेली। तर नाना पायाला काय झालं तुया? काच लागली बाबा। तर बघू शकता या असं बकऱ्या मागं फिरतानी आपला धनगर समाज हा काय सारखा खालीच बघत नाही। तर आपला बकऱ्याच्या नादात असतो, थोडंफार बघतो खाली, तर काय काय ठिकाणी बघत पण नाही गडबडीच्या ठिकाणी। तर हे काच लागली बघा, पाय पण सुजलाय, लय दुखतो या, लय दुखतोय। म्हणजे 4 टाकं तो डॉक्टर म्हणतो जरा पडते याला। डॉक्टर साहेब टाकं नका घालू, कारण असं चालायला गेलं ते टाकं तुटणार ना, तुटणार, मग त्याचा उपयोग होणार नाही, पुन्हा दुखापत तयार होणार। ते बिचाऱ्याने ऐकलं, त्यांनी मग ते धुवून धावून काढलं, स्वच्छ प्लॅस्टर केलंय, ते सर्व स्वच्छ केलंय, काय त्याच्या औषधं वतायची ती वतली, सर्व स्वच्छ करून दिलंय। पण टाइम जरा बेकारच लय, म्हणजे असला येळ यूज नाही। शेतकरी झाले ती पण बांधाने गावतानी फिरते ते शेतात मध्ये। तर या दारू पिणाऱ्याने लोकांनी माझं म्हणणं की हात जोडून नमस्कार घालू नये, तुम्ही पिया खा, पण बाटल्या फोडूच नका, फोडून तशाच राहून द्या ना। कारण आता गोळा करण्याने बाटल्या याची की होऊन जाते, फोडल्याच्या नंतर काय होतं, प्रत्येक लोकांना त्रास होऊ शकते, का कुणाला पण होऊ शकतो। तर ह्या बाटल्या फोडू नका, माझ्या कालच्या धरणं जीव तळतळा करतो या। 4 टाकं पडायचं म्हणजे खावं का बरं, एवढं मोठं तर शिरलं या। अरे अशा बाटल्या फोडू नका। आणि काय होतं मग, पेच्यात खात्यात बाटल्या लय पेली की फोडत्यात, मग ती एका मेरे हाणत्यात फोडत्यात, तर शेवटी ती जात्यात निघून, पण दुसऱ्याला किती तकलीफ करतात ती। पण त्याच्यापेक्षा ना फोडू नका, एखाद्या झाडात अशा उभ्या करून ठेवा, किंवा पेल्या जाग्या उभ्या करून ठेवा, तशा ठेवू नका, फोडू नका। कारण जनावर जरी गावात खायला गेलं तर त्यांच्या तोंडात जाणारच त्याची। त्यांना जरी काय जनावरला काय मुख्या जनावर गवत खायला गेलं की त्यात काच हे करायचं, बारकी जाणार तोंडात त्यांच्या। म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या, बाटल्या फोडू नका। तर माणसाला लय इजा पण होती ना, इजा होती ना ते का। आता बघा रात्रीचं जर आम्ही तरी शेतात राहतोय, वावरात राहतोय, आता थंडी पडती या, त्याने काय होणार, वाद तयार होणार, आजार तयार होणार, याशी बऱ्याच गोष्टी होणार। मला लागले असं आणि का कुणाला पण लागू शकते। आणि आपण काय शेतकरी झालो, आपण झालं असं फिरतोय ना, शेवटी फिरतोय, जो रानात राहणारा माणूस तो फिरतोय। पण होता अशा बाटल्या फोडू नका, एवढंच माझं पण सांगणं आहे। सर्वांनी काळजी घ्या, काळजी घ्या। कष्ट गोळ्या बिळ्या त्याने दिल्या त्या बरे ना, आता वाज बरं जरा। आता उद्या बोलावलं त्याने, नानाला आमच्या काच लागली काल बकऱ्या, नानाला आम्ही काल मग दवाखान्यात घेऊन गेलो, नानाला बरं वाटतंय। हा आता बरं वाटतं, पण उद्या जायचे परत, उद्या परत बोलावले। काय बकऱ्या मग आता असं फिरावं लागते, करावं लागतंय। काय झालं तुम्हाला पण त्रासच झाला, त्रास झाला एका माणसाला दुःख झालं, पण ते पोरा बाळाला त्रास झाला ना त्याचा। आता बकऱ्या का त्याला जावं लागेल, पुन्हा उद्या मला दवाखान्यात न्यावं लागेल, पण मला काय गाडी आणता येईना। आता पूर्वी कशी घोडं बसून द्यायची, आता घोडं काय झालं, आता घोडं हात लावून देणार। पहिल्या जुन्या लोकांना कसं घोड्याशिवाय वापरत नव्हतं, घोड्याचा नाद करायची, घोडं बसवाय शिकवायची। आता आम्हाला ते घोड्यावर बसता, ही घोड्याजवळ पण जाईना, नाही तर पहिल्या काळात आमचा माणूस असा आजारी झाला ना तर घोड्यावर बसवायची, आणि मग योग माणूस काय करायचा, त्याला पुढं ओढायला लावायचा घोड्याला, हा मग काय, आणि मग तो वर बसून तो माणूस मग गावात न्यायचा दवाखान्यात। पहिलं जुन्या काळात चालायचं, कारण आमच्यापर्यंत आलंय आता। आता या गाड्या निघल्या, मोटाऱ्या निघल्या, त्या टायमात काय नव्हतं, घोडं। आणि ते घोडं असं होतं की ते शिकवायचीच, त्याला मारून हाणून चुपून ना शिकवायची, बसवायची। मग असल्या कामाला उपयोग येत होतं ना, पण ती मग ती म्हातारी माणसाने यायची कशावर, म्हणजे घोड्यावर बसवायची, 2 पण म्हणलं तरी बसवायची। आणि मग ते एक जण धरायला, म्हाताऱ्या माणसाला काय धरता येत नव्हतं, मग पाठीमागं एक बसवायचा, ते मोर म्हातारा माणूस धरायचं, आणि एक जण ओढायला, आणि मग ते गावात दवाखान्यात न्यायचं त्या टायमाला। असा घोड्याचा वापर केल्या जायचा। पण आता तुम्ही घोडं धरी ना, तर दवाखाना असं किती लांब होतं नाना, दवाखाना किती लांब होता असं, तेव्हा लांब राहायचं। आता कडाव गाव मोठं राहायचं त्या टायमाला, तेव्हा कुठंतरी एखादा बिचारा डॉक्टर राहायचा, किंवा कर्जत गाव, मग त्याला ते सकाळीच काढायला लावायचा लवकर, किती तिथनं 8 वाजता काढलं, मग तिथं 11 वाजे पोचायचा घोडा। नाही तर उजाडले की आपलं 6 वाजता चहा प्याला
की मग त्या घोड्यावर बसवायचं आणि त्याला तिथं दवाखान्यात न्यायचं. असं मागच्या काळात चालायचं, आमच्या वडिलाच्या काळात. नवीन काळात गाड्या निघल्या. आता तुमच्याकडे गाड्या काय, मोबाईल काय, लय भारी भारी निघले. मोबाईल सर्व आयफाय निघलं. भारी निघलं, पण आमच्या काळात हे नव्हतं. आमच्या काळात आता, कारण घोड्याचाच वापर. आमच्या काळात लय बदल झाला. तुमच्या काळात लय बदल. गाड्या अजून तर काय काय बदल होईल, अजून लय बदल होईल. अजून तर काय नेमकंच चालू आहे. मला जुनच आठवते. सुविधा काय, तो घोड होतं पहिले. आता की या पोराला मला धरून केलं की आणायचं. त्यांना पण हाऊस वाटायची. घोटाळी घातली की मग घातला की तुम्ही चालला घोडा. मग पण आता घोड तुम्ही जाय ना, त्या पाणी भर कोण पाहिजे ना. तिकडच पाणी पितो तिकडच चरतो या. तिकडं निवांत आहे देऊ. मग राजांचं एवढं जे केलं त्यांनी, ते घोड्याशिवाय केलं का? लय घोडं राहायचं. 500,000 घोडं त्यांच्या पैसे राहायचं. तेव्हा घोड्यावर राजे हाकलं त्यांनी. मावळं नाही का, मावळे बिवळे असं होतं ती. सैन्य. घोड्याशिवार नाही. घोड्याशिवार नाही पहिले. तसं आहे. तुम्हाला जमलं तर बाबा बघा अजून पण घोडू. आपला मावळा घोड्यावर तिथं बसला होता ना एक व्हिडिओ मध्ये. हा बसला होता. बारा का गडी बसला. त्याला बसवला आम्ही. अरे म्हणलं बस घोड्यावर. पण तुम्ही घाबरताय घोडा राहायला. त्या काळात घाबरत नव्हती. डायरेक्ट टांग मारायची. डायरेक्ट टांग मारायची. चालला घोडा. हा घोडा चापून चिपून सरळ करायचा घोड्याला. शिकवायचा त्याला पण. म्हणजे रातचं म्हणतरी कुठं पण न्यायचा. एखाद्या जायचं पाहून आपल्याला लगेच बसला की चालला घोडा. त्याचं नाव पण काय आहे, घोडा. घोडा आहे ती. बनवायची चांगली. मग आता काय एवढ्याची भाजी तंबाटी आणल्या ते वाटतं. नीट करते ना. बाया माणसाशिवाय काय नाही, पण त्यांनाच भाजी आणायची माहिती, भाजी बनवायची माहिती. बायांची म्हणजे बारीक नजर आली सरपंचात. निसायचंय 9 वाजल्या. मेंढराच्या टायमापर्यंत उरकायला लागते. आता तर 8 वाजले. 9 वाजतील थोडे टाइम. 8:30 झाले. बाटली पडली इकडे. भारी बाटलीत पाणी गार राहतं बघ. उजेडात किडा मागून रात्री म्हणलं करावं इथं काय लाईट काय बाटली. यात गरम पाणी जरी ठेवलं ना तसंच राहणार. शिया जरी ठेवला तरी राहतोय. ही आमच्या पोराने बाटली आणली होती. आमच्या पाशी काही का शेतामाळीत कशी राहते कशी पुरती. हा आता चुलीला जाऊ. असं लाकडं जमा करून आणावं लागतं. ते वारं येतं या बघा. बस ना आम्ही ढेकळात ट्रॅक्टरने घन अंगारले त्यातच बिराड मांडले. जसं असं तसं राहावं लागते. कारण त्याचा ते पहिल्यापासून आजापासून तेच आले. ते रातभर कुत्र बुकून झोपले कसं आपलं उन्हाळ्यात तरी तिला झोपले कसं. ते पण रातभर कोड काय डुकार काय आलं तरी पण ते बुकते या सारखं चालूच आहे त्यांचं. कोंबड्या लागल्या कुरकुत्या डालग्यात ना करायला. आज काय झालं वाडा पाहिजे ना उचलायचं आहे. काय झालं 5-6 दिवस झालं एका जाग्यावर. आमचं पण एका जागेवर जमाना. ह्या गावाला त्या गावाला आपलं फिरायला लागते. या 4-8 दिवसाच्या बकऱ्यासाठी राहूच लागते ना. एका जाग्यावर पण त्यांना जमत नाही. त्यांचं थांबायचं राहायचं लई जाऊ गडगणी ते. आता ही बारकी कराडा बिराडा कोणाला तरी न्यावं लागते ना. अजून काही बेत नाही झाला म्हणजे कोणत्या गावावर जायचे. पण आता लक्ष्मण गेलाय जरा गावात गेलाय. ते आल्यावर मग तर चालाय बायांचा स्वयंपाक चाललाय. वारं सुटलं या. तो जाळा बाप व्हायला लागला वाऱ्यामुळे हवामुळं. वरती गेली असते तर जत्रा भरली वालवडीची. जत्रा भरली नाही का रस्त्याने आणि गर्दी असते. गोडी गाडवं एंड्र शिरड. बालवडी जत्रा दरवर्षी टायमाला भरतीच म्हणा. आज 2 दिवसात फुल होईल. मग कुणाकडे जाव खालती जाव का वरती जाव वाडा घेऊन चाललंय घेवड्याच्या बाजीला. मिरचीत करायचं.
मिरचीत घेवडा चांगला होतो. हिरव्या मिरचीत घेवड्याची भाजी चांगली लागते का? घेवडा आता एखादा अर्धा माणूस हेल लावतो आणि त्या याला झाडावर चढवतो आहे ना. झाडावर कोकणात तीच झाडावर लावायचा लय ते वाचतो ना. ह्यो एकदा वर पाठवून दिला की मग त्याला जपला की होतो. आख्या पावसाळ्यात जपतेत मग ह्या टायमाला बसतो दिवस सक्रातीपर्यंत. बसतो म्हणजे काय म्हणजे शेंगा लागतात ना मग त्याला म्हणतात कोकणी लोक म्हणतात चांगला भाजलाय ना घेवडा. ना आपल्या गुळली आपल्या गुली म्हणतात शेंगा चांगले लागले. काय पण माळव लावलं की चांगली भाजली भाजी चांगली भाजली. म्हणजे असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ असतो. त्यांचा ह्यो अर्थ आहे बोलणे. म्हणजे थोडी त्यांची भाषा पण थोडी वेगळी नाही का. आता हे झालंय वाटण बिटण वाटून. आता याला चकाचक धुवून घ्यायचं नाही का. धुवून घ्यायचं. उन्हाचा पण प्लेट चांगलाच वाढलाय बघू शकता. तर आपली मेंढरी इकडे बसली ती. आता अजून अर्ध्या 2 तासात बकरी आपली उठून जात्याल. तोपर्यंत उरकून घ्यावं लागते. जित्रा पाळते इकडे तिकडे.